पोलीस स्टेशनमध्ये एवढं सगळं होऊसपर्यंत तिच्या मम्मी पप्पाला तिच्या बहिणीच्या जावयाने हेरून फेरून इतक्या लांबून चक्कर मारत त्या पोलीस स्टेशनमध्ये नेलं. तोपर्यंत तर त्यांनी सर्व काम करून घेतलं आणि त्या मुलीला तिथून गायब पण करून टाकलं. आणि ज्या वेळेस तिचे मम्मी पप्पा गेले त्यावेळेस त्या लोकांनी तो कागद तिच्या मम्मी पप्पाला दाखवला. त्यावेळेस तिच्या मम्मीनी पप्पांनी तो कागद वाचला आणि त्याचा फोटो पण काढून आणला. आणि त्याच वेळेस तिच्या मम्मीला लगेच कळालं का हे आपल्या मुलीनी केलंच नाही, हे आपल्या मुलीनी लिहिलंच नाही, तिचं अक्षर पण नाही. पण ते पोलीस लोक एवढ्या दमदाट्या देत होते तिच्या मम्मी पप्पाला का त्यामुळं आणि तिच्या मम्मीला असं वाटलं की आपल्या मुलीसोबत खूप मोठा घात झाला. तर मग तरी तिची मम्मी म्हटली की मला तुम्ही मुलीला दाखवा. आणि ज्या वेळेस त्या बहिणीच्या नंदेच्या घरी म्हणजेच त्या मावस भावांच्या आत्याच्या इथं ती मावशी दांगोडा करत होती त्यावेळेस ती तिथं म्हणत होती की मी तुमचं सर्वांचंच नाव देईल, सगळ्यांना आहे ना सगळ्यांचे नावं देईल अशी म्हणत होती. त्यावेळेस ती तिथून निघली. तिच्या बहिणीच्या जावयाने तिला घेऊन गेलं मावशीला तिकडे. आणि मग नंतरून त्या मावशीच्या बहिणीचा फोन येतो मुलीच्या आईला की माझ्या मुलीचं नाव देऊ नको, माझी मुलगी कशातच नाही आहे. मग त्यावेळेस त्या मुलीच्या आईला सर्व प्लॅन कळाला. म्हणजे पूर्ण संशयच आला मग की सर्व गोष्ट अशी आहे, म्हणजे बहिणीनीच बहिणीचा घात केला. आणि लगेच मग मावशी बोलली की तुझ्या मुलीचं नाव सांगू नको. का बरं नको सांगू? तुझ्या मुलीचा नंबर का नको देऊ? मग तुझी मुलगी आहे आणि मग माझी मुलगी काय रस्त्यावर पडलेली होती का? आपली मुलगी आहे ती, तिचं नाव नको सांगू. मग मावशीची मुलगी रस्त्यावर पडलेली होती का? ज्या वेळेस तिला तुझे मुलं किडनॅप करून घेऊन जात होते, एवढा प्लॅन रचला होता, मग त्यावेळेस तू काय झोपेल होती का? तुला कळालं नाही का? त्यावेळेस तुला समजलं नाही का की ही बहिणीची मुलगी आहे आपल्या? त्यावेळेस नाही कळालं का? मग लगेच मग त्या मुलीच्या आईने त्या मावशीचा फोन कट करून टाकला.